मग समद्यांची आपुलकीची साथ। देवी आईचा उदो उदो, देवी आईचा उदो उदो, देवी आईचा त्या बिचाऱ्या पोरीला आयुष्यातून उठवलं चांडाळा। यात काहीतरी घोळ आहे। तो घोळ यानेच घातलाय। पण तुझ्या आंधळ्या मायेला कसं दिसल ग ते? ताई तोंड सांभाळून बोला। आजवर मॉब सांभाळून घेतलंय, पण आता नाही। अगं अक्षरा, तुला कळतंय का? अगं मेनका घर सोडून गेलीये, आणि कुणामुळे झालं हे समज? सुंदरमुळं। करून सवरून नामानिराळा आहे यो। सुंदर आणि मेनकाचं लवकरात लवकर लग्न व्हायला पाहिजे। चल सुंदर, इथं उभं राहा। हे मंगळसूत्र हे आत्ताच्या आत्ता मेनकाच्या गळ्यात घालायचं। तुझ्या गळ्यात सुंदरच्या नावाचं मंगळसूत्र असताना मी त्याच्याकडून माझ्या गळ्यात मंगळसूत्र कसं काय घालून घेऊ? मला नाही पटायचं ते। का पटणार नाही? अक्षरा तिचं मंगळसूत्र काढून ठेवेल। अशी कशी माणूस पण सोडून वागले म्या? इतकी वर्ष ज्यांनी मला जीव लावला, माझ्यावर माया केली, त्या माझ्या माणसांशी वाईट वागले। माझं सुंदर तर हाताच्या पोडावानी जपलं होतं त्याला लहानपणापासून। काल परवा आलेल्या तर पोरीचं ऐकून त्याचा छळ केला, त्याच्याशी वाईट वागले। इतकी कशी भरकटले म्या? देवा, घरच्या लक्ष्मीला छळलं, माऊली सारखी माया करणारे माझ्या वहिनीला ओळखू शकले नाही म्या। कशी कशी चुकले, कशी चुकले? इतकी कशी चांडाळी सारखी वागले, इतकी कशी चांडाळी सारखी वागले? त्या मेनकाला तिच्या वागण्याची शिक्षा मिळणारच आहे, पण ना मला भी शिक्षा मिळायला पाहिजे। मला भी शिक्षा मिळायला पाहिजे, शिक्षा मिळायला पाहिजे मला भी। हेलो हेलो आई, कोण? कामिनी, आता कशाला फोन केलायस? हा, तुझ्या नावानं शेवटची अंघोळ केली आहे इथं समद्यांनी। आता तुझा आणि आमचा काय बी संबंध नाही। आई अगं माझं ऐकून तरी घे। आई आहेस ना माझी? आई, आई या शब्दाचाच बाजार मांडलाय। हे बघ, मला तुझं काय बी ऐकायचं नाही। ऐकावं लागल तुला। तू काय बी म्हणालीस ना तरी रक्ताची नाती अशी तशी तुटत नाही। मी सुधरवलंय ग स्वतःला। तुला माहितीये माझी माझी चांगली वागणूक होती म्हणून मला जेल मधून मी लवकर बाहेर सोडलं। पर तू म्हणती तसं जग लय वाईट निघालं बघ।
हे एका बरोबर मी लगीन केलं तर तो बी फसवून पळाला बघ. हे असं आहे, आपण किती बी सुधरायचं ठरवलं ना तर लोक आपल्याला सुधरू देत नाही. हे बघ, तुला आता वाटत असेल हे समज सांगून तू या घराशी पुन्हा नातं जोडशील तर तसं अजिबात होणार नाही बर का. तुझी काय ती दुखणी खुपणी आहेत ना ती तुझ्याजवळ ठेव आणि परत तिथं फोन करायचा नाही मला. आई आई असं नको बोलू. पोरांचं ना सुखच नाहीये माझ्या नशिबात. नकोय मला हे असलं लाजिरवाणं जगणं. कामिनी फोन ठेव. आई आई देवा, काय पाप केलं होतं मी. हा पोटची पोरगी अशी निघाली, जिच्याशी नातं जोडलं, जिला पोरगी मानली तिनं बी फसवलं. आपलंच नाणं खोटं आहे म्हटल्यावर जगाला दोष कशा पायी द्यायचा. पण याची भरपाई करायला पाहिजे. मला शिक्षा मिळायला पाहिजे. मला शिक्षा मिळायला पाहिजे. अक्षरा, घरची लक्ष्मी आहेस तू. आज माप ओलांडून आत यायचं. आई हो कशाला हे सगळं. मी आज सांगते ते ऐकायचं. लई सोचला आहेस तू. लई वाईट काय पाहिलास. समधी नाती गोती तोडून स्वतःचं हक्काचं घर सोडून आउट हाऊस मध्ये राहिलीस. आता पुण्यांदा घरात येतेस ना ते मानानच यायचं. वा वा नाहात खुळा, एक नंबर आयडिया बघ आई. म्हणशील ना तर मी परत लगीन करायला तयार आहे. हा हिच्या संग. हिच्या संग हे बोललात हे बरं केलं जीजू, नाही तर आता मी कॉर्न पिचक्याचा मान गिरणारच होते.